नमस्कार. आज दिनांक 18 मार्च 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी 10व्या हप्त्यासंदर्भात अत्यंत मोठी धमाकेदार खुशखबर आलेली आहे. ज्या खुशखबरीची वाट महिला प्रचंड आतुरतेने पाहत होत्या आणि सोबतच 8वा आणि 9वा हप्ता बहिणींच्या खात्यावर जमा झाल्याच्या नंतरची आताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. सोबतच लाडक्या बहिणींना आता 5 मोठे गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत. त्याच्याविषयी देखील माहिती तर पाहणारच आहोत आणि एक मोठा धक्का देखील बहिणींना बसलेला आहे. त्याविषयी देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सर्व पूर्ण अपडेट मिळून जातील व तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल ती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची दूर होणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज दिनांक आहे 18 मार्च 2025 आणि मार्च महिन्याची आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आहे. आतापर्यंत यूट्यूबवर कोणीही अपडेट तुम्हाला दिलेली नसणार आहे आणि तीच अपडेट आपण यूट्यूबवर आज सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. अत्यंत मोठी खुशखबर देखील म्हणू शकता तुम्ही, लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. चला तर आता ही खुशखबर नेमकं काय आहे, कोणत्या बहिणीने या खुशखबरीचा लाभ मिळणार, कोणत्या बहिणी वंचित राहणार आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे प्रत्येक महिन्यात हप्ता वाटप करण्यात दरवेळेस उशीर होत आहे आणि यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. तो मोठा निर्णय नेमकं काय आहे ते तर आपण पाहणारच आहोत. त्याच्यासोबतच 2 ते 3 अत्यंत जबरदस्त माहिती देखील आपल्याकडे आलेली आहे, त्यातसुद्धा आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे 5 मोठे गिफ्ट बहिणींना जाहीर करण्यात आलेले आहेत. आता हे 5 मोठे गिफ्ट कशामुळे देणार तर हे पहा, लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि 1 वर्ष म्हणजे वर्धापन दिन लाडकी बहीण योजनेचा लवकरच साजरा होणार आहे. आणि यामधील तुम्हाला 5 गिफ्ट मिळणार का आणि मिळणार असतील तर त्यासाठी काय करावे लागणार, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आणि हे गिफ्ट तुम्हाला सुद्धा मिळणार का त्याच्याविषयी देखील आपण माहिती लगेच जाणून घेऊया. 5 गिफ्ट नेमकं कोणते असणार मित्रांनो, हे गिफ्ट आपल्या फायद्याचे ठरणार का तोट्याचे ठरणार ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे माहिती जाणून घेणारच आहोत. आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेविषयी 10वा हप्ता जो आहे तो महिला आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या 10व्या हप्त्याची. आणि हा 10वा हप्ता बहिणींच्या खात्यावर कशा पद्धतीने जमा होणार आहे, कधी जमा होणार आहे आणि कोणत्या महिलांच्या खात्यावर सर्वात अगोदर पैसे मिळणार, कोणत्या महिलांच्या खात्यावर सर्वात उशिरा पैसे मिळणार आणि कोणत्या बहिणी योजनेतून डायरेक्ट बाहेरच काढून टाकणार, त्याच्याविषयी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण व जबरदस्त माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कुठल्या प्रकारे स्किप करू नका किंवा काही करू नका. ज्या महिला नियम पूर्ण करतील त्यांनाच हा 10वा हप्ता जो आहे तो त्याच महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर यामधील आता अशा कोणत्या महिला असणार आणि नियम व अटी नेमकं कोणत्या आहेत हे पहा. जुन्या नियम व अटी आता रद्द झालेल्या आहेत आणि नवीन नियम व अटी जाहीर झालेल्या आहेत. ज्या महिला नवीन नियम व अटी पूर्ण करतील अशा 20 जिल्ह्यांच्या महिलांची यादी आलेली आहे. त्याच महिलांना 20 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. हा लाभ 10व्या हप्त्याचा कधीपासून वितरित केला जाणार आहे त्याच्याविषयी आपण माहिती व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो योजना भारी पण नियम कायदे कडक झाले. आता मित्रांनो तुम्हाला माहिती असेल ही भरपूर दिवस झाले लाडकी बहीण योजनेविषयी पैसे महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत. 8वा 9वा हप्ता देखील आताच 3000 रुपये तुमच्या खात्यावर जमासुद्धा झालेला असेल, त्याचा तुम्हाला आनंद असेलही आणि ते पैसे तुम्ही व्यवस्थितरित्या खर्चसुद्धा केले असतीलही. परंतु आता 52 लाख महिला ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेपासून नाराज होणार आहेत किंवा रुसणार आहेत थोडक्यात आपण म्हणू शकतो. कारण की 52 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहेत. आता तुम्हाला जर बाहेर जायचं नसेल तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या ऐकून घ्या, त्यामुळे तुम्हाला देखील या व्हिडिओचा नक्कीच मोठा फायदा जो आहे तो होणार आहे आणि 10वा हप्ता तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. तर आता लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर नेमकं तुम्हाला काय करायचं आणि हा मोठा धक्का बसण्यापासून कशा पद्धतीने वाचायचं ते आपण पाहणार आहोत मित्रांनो. मुख्यमंत्र्यांनी तर आता 4 मोठे निर्णय सुद्धा घेतलेले आहेत. ते म्हणजे बहिणींना गिफ्ट वाटप संदर्भात अत्यंत मोठे आणि जबरदस्त 4 निर्णय. हे मला सुद्धा खूप निर्णय आवडले आणि तुम्हाला सुद्धा हे निर्णय आवडणारच आहेत मित्रांनो. बहिणींच्या कल्याणासाठी किंवा बहिणींच्या आनंदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय आहेत. सोबतच उपमुख्यमंत्री म्हणजे बहिणींचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या निर्णयाला सहमती देत 4 मोठे गिफ्ट जे आहेत ते तयार केलेले आहेत. हे 4 मोठे गिफ्ट तर आपण लगेच जाणून घेणार आहोत. त्यामधील गिफ्ट क्रमांक 4 व गिफ्ट क्रमांक 5 अत्यंत स्पेशल व सर्वात जबरदस्त गिफ्ट असणार आहे. आतापर्यंत संपूर्ण यूट्यूबवर सांगतो मित्रांनो मी, कोणी तुम्हाला गिफ्टविषयी माहिती सांगितली नसेल. सर्वात अगोदर आपण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. अतिशय स्पेशल गिफ्ट जे आहे ते असणार आहे आणि हे गिफ्ट तुम्हाला मिळाल्याच्या नंतर आनंद जो आहे तो तुम्हाला नक्कीच होणार आहे मित्रांनो. चला तर हे गिफ्ट एक बाय एक गिफ्ट आपण पाहूया.
सर्वात पहिलं गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींना ते असणार आहे गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजना 2.0 नवीन अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा जो आहे तो असणार आहे आणि या टप्प्याच्या अंतर्गत बहिणींना गिफ्ट क्रमांक 1 म्हणून 3 गॅस सिलेंडरची सबसिडी बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे किंवा जमा करण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे। याच्या अंतर्गत तुम्हाला 2490 रुपये रोख तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। आता हा लाभ जो तो कोणाला मिळत आहे तर हे पहा, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत अशाच महिलांना याचा लाभ जो आहे तो मिळत आहे। ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीत त्या बहिणींना मात्र 1 रुपयासुद्धा मिळत नाही। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेत असाल आणि तुम्हाला गॅस सिलेंडरचा लाभ पाहिजे असेल तर फक्त मी 3च तुम्हाला स्टेप सांगणार आहे। 3 स्टेप पूर्ण केल्या की तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे। तर यातील सर्वात पहिली स्टेप आहे ती म्हणजे तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर तुम्ही लगेच जाऊन गॅस बुकिंग करून भरायचं आहे। ज्या महिला बुकिंग करून गॅस भरतील त्याच महिलांना उज्ज्वला गॅसचे पैसे जे आहे ते मिळून जाणार आहेत। आता बहिणीसाठी दुसरं गिफ्ट म्हणजे मित्रांनो आजचं सर्वांचं आवडतं आणि ज्या महिला आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या जे गिफ्टची ते गिफ्ट अखेर जाहीर झालेलं आहे। ते म्हणजे काय तर बहिणींना आता 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। हो मित्रांनो, 10वा हप्ता जमा करण्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे आणि आतापर्यंत तारीख कोणीही तुम्हाला सांगितलं नाही, परंतु आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे ती तारीख देखील सांगणार आहोत। आणि हे गिफ्ट तर बहिणींना खूप दिवसापासून प्रतीक्षा होती, या गिफ्टची 2100 रुपये जर आम्हाला पाहिजे होते आणि आता अखेर 2100 रुपये मिळण्याचा निर्णय झालेला आहे। परंतु यामध्ये त्यांनी काही अटी आणि पात्रता ठेवल्या आहेत। ज्या महिला या सर्व अटी व पात्रता पूर्ण करतील अशाच महिलांना 2100 रुपये जे आहे ते वाटप केले जाणार आहेत। चला तर आता गिफ्ट क्रमांक 3 ते म्हणजे देखील बहिणींना अतिशय उपयुक्त गिफ्ट ठरणार आहे। ते म्हणजे काय तर 30 प्रकारचे भांडी संच जो आहे तो बहिणींना मिळणार आहे आणि याच्याविषयीचे अर्जसुद्धा चालू झालेले आहेत। चला तर आता यासाठी पात्रता काय असणार तर हे पहा, सर्वात पहिली म्हणजे गोष्ट तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थी असायलाच पाहिजेत। तुम्हाला कमीत कमी 1 हप्ता जो आहे तो मिळालेला असायलाच पाहिजे आणि सोबतच तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे। तुम्हाला सुद्धा ह्या 30 प्रकारचे भांडी संच जो आहे तो मिळून जाणार आहे। याच्यानंतर याचा अर्ज कुठे करायचा तर जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे किंवा नवीन कुठे ऑनलाईन फॉर्म भरत असताल तर ते जाऊन तुम्हाला हा अर्ज जो आहे तो करायचा आहे। तुम्हाला सुद्धा 30 प्रकारचे भांडी संच जो आहे तो मिळून जाणार आहे। आता लाडक्या बहिणीला जर 10वा हप्ता पाहिजे असेल तर हे 5 नवे नियम जे आहे ते तुम्हाला पालन करावेच लागणार आहेत। याला कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही। हे 5 नियम पूर्ण करता क्षणी तुमच्या खात्यावर 10वा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे। म्हणजे जर तुम्ही हा 5 नियम पालन करत असाल तर तुम्हाला त्याच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी किंवा अपडेट आपण म्हणू शकतो। सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे आधार कार्ड नियम। आधार कार्ड लिंक करणं हा तर नियम जुना आहे मित्रांनो, यामध्ये नवीन नियम अपडेट झालेला आहे। तो म्हणजे काय तर तुमच्या आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर एकच नाव असायला पाहिजे आणि एकच जन्मतारीख असायला पाहिजे। जर नावामध्ये किंवा जन्मतारखेमध्ये बदल असेल तर मग मात्र तुम्हाला 10वा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही। त्यामुळे आता चेक करून घ्या तुमच्या आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर सारखं नाव आहे का। याच्यानंतर दुसरा कडक नियम तो म्हणजे EKYC नियम। हो मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष तर पूर्ण होतच आहे। मग 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे नवीन बहिणीची त्यात समाविष्ट देखील लवकर होऊ शकतो आणि सोबतच ज्या महिला अगोदरपासून लाभ घेत आहेत त्या महिलांचं रिन्युएशन म्हणजे EKYC जे आहे ते केली जाणार आहे। आणि यामधील ज्या महिला EKYC करणार नाहीत तर अशा महिलांचा हप्ता जो आहे तो प्रचंड प्रमाणात बंद करण्यात येणार आहे आणि याच्या अंतर्गतच काही जवळपास 4 ते 5 लाख महिला तर बाहेर निघणारच आहेत आणि 52 लाखाचा मोठा आकडा सुद्धा जाहीर झालेला आहे। आणि या 52 लाखाच्या आकड्यामध्ये तुमचा नंबर असायला नाही पाहिजे, त्यासाठी तुम्हाला EKYC जी आहे ती करून घ्यायची आहे। तर आता महत्त्वपूर्ण म्हणजे मोटार वाहन नियम। आतापर्यंत भरपूर महिला विचारते सर 4 चाकी वाहनाचा नियम कॅन्सल झाला होता मग त्याचं काय झालं तर हे पहा, तो नियम पुन्हा एकदा त्यांनी लागू केलेला आहे आणि या नियमाच्या अंतर्गत जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला अजिबात लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा, कारण की याच्या अंतर्गत तुम्ही चांगल्या पद्धतीने कमाई करत असाल, त्यामुळे हा 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला अजिबात लाभ जो आहे तो मिळणार नाही। याच्यानंतर 5वा सर्वात चौथा नियम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे तो म्हणजे टॅक्स भरणार नियम। जर तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल किंवा तुम्ही स्वतः टॅक्स भरत असाल तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे, कारण की टॅक्स तेच लोक भरतात ज्या लोकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असतं किंवा 10 ते 12 लाख रुपयापेक्षा सुद्धा वार्षिक उत्पन्न जास्त असतं, तेच लोक टॅक्स भरत असतात। त्यामुळे तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही।
चला तर आता हे सर्व नियम झालेले आहेत आणि 5वा नियम महत्त्वपूर्ण आहे, तो आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया. आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो, 10वा हप्ता फक्त याच बहिणींना मिळणार. जे आपण वरती नियम सांगितलेले आहेत ते नियम तुम्ही सर्व पालन करत आहात का, एकदा चेक करा आणि कमेंटमध्ये लगेच सांगायला सुरुवात करायची आहे, सर आम्ही सर्व नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करत आहोत, आम्हाला 10वा हप्ता पाठवून द्या, अशी कमेंट तुम्ही करू शकता. हे नवीन नियम आहेत मित्रांनो आणि हे नवीन नियम जे आहे ते आपण सर्वात अगोदर यूट्यूबवर सांगितलेले आहेत. आतापर्यंत कोणीही तुम्हाला हे नवीन नियम जे आहे ते आतापर्यंत सांगितलेले नाहीत. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय, तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बहिणींसाठी 4 मोठे तातडीचे निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत आणि ते म्हणजे फक्त लाडक्या बहिणीसाठीच हे निर्णय असणार आहेत. तातडीचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत, ते म्हणजे 10वा हप्ता वाटप संदर्भात. हो मित्रांनो, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा तुम्ही आतुरतेने करत होतात आणि त्यामध्येच आताच मुख्यमंत्र्यांनी नवीन तातडीचे आदेशसुद्धा जारी केलेले आहेत. फक्त ते म्हणजे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सर्वात पहिला तातडीचा आदेश यांनी दिलेला आहे, तो म्हणजे आम्ही वचन दिल्याप्रमाणे तुम्हाला 2100 रुपये जे आहे ते वाटप करून टाकणार आहोत. हो मित्रांनो, आतापर्यंत भरपूर महिला विचारतात, सर 2100 रुपयाचं काय झालं किंवा 2100 रुपये कधीपर्यंत आमच्या खात्यावर जमा होणार, त्याच्याविषयी सर्वात अगोदर अपडेट आपण तुमच्यासाठी देत आहोत मित्रांनो. ते म्हणजे काय, तर आता 2100 रुपयाची घोषणा तर झालेलीच आहे आणि हे पैसे देखील 10वा हप्ता तुमच्या खात्यावर 2100 रुपयेच जमा होणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची टॅक्स कट होणार नाही किंवा पैसे अजिबात कट होणार नाहीत. 2100 रुपयेच तर तुम्हाला 10वा हप्ता मिळून जाणार आहे. याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तिसरं गिफ्ट तर सर्वांचं आपलं राहीलच मित्रांनो. तुम्हाला गिफ्ट तर मिळणार आहेत किंवा मिळतही आहेत, त्यामध्ये 4थं आणि 5वं गिफ्ट तुम्हाला सांगितलं होतं अगोदर आपण. तर हे सर्वात स्पेशल गिफ्ट असणार आहे. आता हे कोणत्या बहिणींना हे गिफ्ट मिळणार, तर हे पहा, ज्या बहिणी घरी बसून जे आहे ते पैसे कमवू इच्छिता किंवा ज्या बहिणींना कामाची खरंच गरज आहे, तर अशा बहिणींना 2400 शिलाई मशीन प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप करण्यात येणार आहे. तुम्हालाही शिलाई मशीन मिळणार का, तर हे पहा, शिलाई मशीनसाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आणि हा अर्ज कोणाला करता येणार आहे, तर ज्या बहिणी लाडक्या बहिणी योजनेचे कमीत कमी 2 हप्ते त्यांच्या खात्यावर जमा झालेले असतील तरच त्यांना हा अर्ज करता येणार आहे, अन्यथा कुठल्याही प्रकारचा अर्ज बहिणींना करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला 2 हप्ते मिळाले असतील तर अर्ज करायचा आहे तुम्हाला. आता हा अर्ज करण्यासाठी आणखीन पात्रता आणि अटी काय आहेत, तर हे पहा, सर्वात महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची अट मला वाटते ती म्हणजे यांनी सांगितलेलं आहे 2.5 लाखापेक्षा तुमचे उत्पन्न कमीच असायला पाहिजे. जर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच तुम्हाला शिलाई मशीन जे आहे ते मिळणार आहे. कारण की ज्या गोरगरीब गरजू महिला आहेत त्यांना घरी बसून शिलाई मशीनचे काम करून पैसे कमवण्यासाठी सरकार जे आहे ते तुम्हाला ही मदत करत आहे मित्रांनो. आणि ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच 2400 महिलांना शिलाई मशीन प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे हा अर्ज सध्या चालू झालेले आहेत. अर्ज तुम्ही डायरेक्ट जाऊन हे अर्जसुद्धा करू शकता. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण शक्यतो येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा शिलाई मशीन जे आहे ते मिळून जाणार आहे. याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे आता बहिणींना गिफ्ट क्रमांक 1 तर तुम्हाला सर्वांना माहिती झालेलंच आहे. 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये असणार आहे. कारण की विषय काय झालेला आहे, आता भरपूर दिवसापासून जसं सरकार आलेलं आहे ते तेव्हापासून जे आहे ते 2100 रुपये आम्ही देणार, 2100 रुपये आम्ही देणार हे त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अखेर आज निर्णयसुद्धा घेतलेला आहे. तो म्हणजे काय, तर 2100 रुपयाचं जे आहे ते वाटप करण्यात येणार आहेत. आणि हा 10वा हप्ता तुमच्या खात्यावर किती तारखेला जमा होणार किंवा कधीपासून तुमच्या खात्यावर किंवा जमा होणार किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी हा ॲडव्हान्समध्ये हप्ता जमा होणार त्याच्याविषयी जिल्ह्यांची यादी आपण पुढे दिलेलीच आहे मित्रांनो. ती यादी एकदा पहा, तुम्हाला सुद्धा समजून जाईल आपल्याला 10वा हप्ता मिळणार का. तर मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या 10व्या हप्त्याला पैसे कमी पडू नये त्यामुळे अजितदादांनी अतिशय मोठी तरतूद केलेली आहे. ती म्हणजे काय, तर 36,000 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि यामधील एवढी रक्कम, प्रचंड मोठी रक्कम जी आहे ती सर्व बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये समृद्ध तर होणारच आहे आणि पैशाची कमी तर शासनाकडे अजिबात नाही मित्रांनो. त्यामुळे 10वा हप्ता जो आहे तो तुम्हाला 2100 रुपयेच मिळणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद जो आहे तो आता राहिलेला नाही किंवा अडचण राहिलेली नाही. चला तर आता महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया. सर्वात प्रथम म्हणजे 3000 रुपये जे आहेत ते काही बहिणींना मिळाले आहेत, काही बहिणींना 1500 रुपये मिळाले. मग 1500 रुपये काय झालं किंवा 1500 रुपये कधी बहिणींच्या खात्यावर जमा होतील, तर हे पहा, ज्या बहिणी राहिल्या असतील त्या बहिणीला एप्रिल महिन्याचा 2100 रुपयाचा हप्ता आणि सोबतच जर मागील हप्ता राहिला असेल एखादा 1500 रुपयाचा तर तो हप्ता असे मिळून बहिणींना 3600 रुपये एक सोबतच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. ज्या बहिणी वंचित राहिल्या होत्या, काही बहिणींच्या खात्यावर तर 4500 रुपये जमा होणार आहेत ज्यांचे डबल हप्ते राहिले होते. किंवा आता सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट देखील आपण मित्रांनो तुम्हाला मी सर्वात अगोदरच देऊ इच्छितो ते म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला
फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपये जे आहेत ते मिळालेले होते. त्याचप्रमाणे आता एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे मिळून देखील तुम्हाला 2100 अधिक 2100 म्हणजे 4,200 रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात मित्रांनो. कारण की सरकारचे धोरण आहे एक सोबतच 2-2 महिन्याचा लाभ जो आहे तो वितरित करण्यात येऊ शकतो. आणि याचे सर्वात मोठे गिफ्ट मित्रांनो हे तुमच्यासाठी हेच असणार आहे 2 महिन्याचा लाभ, आणि तो सुद्धा 2100 अधिक 2100 म्हणजे एकूण 4,200 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि हे पैसे कधी जमा होणार त्याची एक्झॅक्ट तारीख देखील तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. फेब्रुवारी आणि मार्चचा पैसे कसे तुमच्या खात्यात जमा झाले 3,000 रुपये. त्याचप्रमाणे आता तुम्हाला सुद्धा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे तो म्हणजे 2100 अधिक 2100 4200 रुपये. प्रचंड मोठी रक्कम असणार आहे मित्रांनो ही. आता 3 मोठे निर्णय जे आहेत ते लाडक्या बहिणीसाठी घेतलेले आहेत. हे 3 मोठे निर्णय नेमकं काय आहेत तर मित्रांनो, पहिला निर्णय तुम्हाला सर्वांना समजलेलाच आहे तो म्हणजे 2100 रुपये वाटप संदर्भात. याच्यानंतर दुसरा निर्णय असा घेतलेला आहे की आता दरवेळेस पैसे वाटण्यास बहिणींना उशीर होत असतो, त्यामुळे आतापासून पैसे एक नवीन तारखेलाच फिक्स वाटप करण्याचे त्यांनी ठरवलेले आहे. ती तारीख तर आपण व्हिडिओच्या पुढे सांगितलेलीच आहे मित्रांनो तुम्हाला. आणि हे निर्णय जे आहेत ते लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण, मोलाचे व आनंदाचे ठरलेले आहेत. आणि यामधील एक निर्णय मला देखील आवडलेला नाही तो म्हणजे काय तर मित्रांनो, त्या निर्णयाच्या अंतर्गत बहिणी बाहेर काढण्यात येत होत्या, परंतु आता नवीन 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. आणि या 20 जिल्ह्यांमध्ये 8वा हप्ता तर वाटप झालेलाच आहे. मग आता 10वा हप्ता वाटपाची देखील ॲडव्हान्समध्ये तयारी चालू झालेली आहे. ॲडव्हान्स म्हणजे काय तर हा 20 जिल्ह्यांची यादी मित्रांनो आलेली आहे. आणि या यादीच्या अंतर्गत 20 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे ॲडव्हान्समध्ये वाटले जाणार आहेत. चला तर तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये आहे का, तुम्हाला पैसे मिळणार का, लगेच आपण माहिती जाणून घेऊया. तर यामधील सर्वात पहिली म्हणजे 20 जिल्ह्यांची यादी संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आहे मित्रांनो. या नकाशामध्ये तुमचं जिल्हा कोणता आहे ते देखील तुम्ही धडधडीत वाचू शकता. आणि यामधील 20 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक पहा. ही तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलं तर तुम्हाला सुद्धा पैसे जे आहे ते मिळून जाणार आहेत. आणि त्याची तारीख देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकणार आहे. कुठल्याच प्रकारचा उशीर, दिरंगाई किंवा अजिबात टाईमपास आपण करत नाहीत. अतिशय ओरिजिनल, ब्रँडेड आणि नवीन दररोज फ्रेश माहिती तुम्हाला आपण देत असतो. तर यामधील एकूण 20 जिल्ह्यांची यादी आलेली जाहीर तर झालेलीच आहे. मग आता हे 20 जिल्हे नेमके कोणते, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज लाभ किंवा 10व्या हप्त्याचा लाभ जो आहे तो वाटप होणार आहे ते आपण पाहूया. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, अशा जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या जी आहे ती जास्त आहे किंवा 30 ते 35 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यांची सुरुवात जी आहे ती सर्वात अगोदर होणार आहे. हो मित्रांनो, सर्वात पहिला जिल्हा असणार आहे रायगड मित्रांनो, आपला रायगड. कारण की रायगडपासूनच सुरुवात होणार आहे हप्ता वाटप संदर्भ करण्याची. कारण की वचनपूर्ती सोहळा जो आहे तो तिथे पार पडला होता. आणि तो वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्या नंतर जेव्हा अजितदादांनी बहिणींना विचारलं, बहिणीनं तुम्हाला पैसे आले का, तर त्यापैकी जवळपास 50% बहिणीचे हात जे आहे ते फक्त वर होते आणि 50% बहिणीचे हात खाली होते. म्हणजे त्या बहिणींना पैसे जे आहे ते आले नव्हते. आणि या कारणास्तवच आता मोठा निर्णय घेतलेला आहे अजितदादांनी. तो म्हणजे काय तर आता सुरुवात जी आहे ती रायगडपासूनच होणार आहे. याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा मित्रांनो, सर्वांचा आवडता, तो म्हणजे आपला पुणे जिल्हा. पुणे या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो दुसरा वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पार पडला होता. अतिशय जोरासोरात हा वचनपूर्ती सोहळा झाला होता. आणि याच्या अंतर्गत देखील बहिणींना विचारण्यात आलं होतं, बहिणीने तुम्हाला लाभ मिळाला का, तर 60% महिलांचे हात जे आहे ते वर होते फक्त. आणि 40% महिला ज्या त्या अजूनही राहिलेल्या होत्या. त्यामुळे दुसरा क्रमांकाचा जिल्हा असणार आहे मित्रांनो पुणे. याच्यानंतर तिसरा आणि महत्त्वपूर्ण जिल्हा आपल्याला सर्वांचा आवडता आपला अहिल्यानगर मित्रांनो. अहिल्यानगरमध्ये देखील पैसे जे ते वाटप होणार आहेत. कारण की अहिल्यानगरची लोकसंख्या जी आहे ती जास्त असल्यामुळे आणि क्षेत्रफळाने देखील मोठा असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर हा लाभ जो आहे तो वाटप ॲडव्हान्समध्ये या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. याच्यानंतर नाशिक आहे मित्रांनो. नाशिक जिल्ह्यात देखील लोकसंख्या प्रचंड मोठी लोकसंख्या आहे आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे नाशिकमध्ये देखील लाभ जो आहे तो लवकरच वितरित केला जाणार आहे. याच्यानंतर सातारा आहे मित्रांनो, सर्वांचा आवडता सातारा जिल्हा. याच्यानंतर सांगली आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे. व अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप छत्रपती संभाजीनगर देखील या यादीमध्ये आलेला आहे. आणि इकडे साईडला पाहिलं तर मग इकडे फक्त एक वर्धा जिल्हा आलेला आहे आणि अमरावती आलेला आहे. तर अशा पद्धतीने एकूण 20 जिल्ह्यांची यादी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेली आहे. या 20 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर ॲडव्हान्समध्ये हप्ता जो आहे तो जमा होणार आहे. आणि या हप्त्याची सुरुवात जी ती येत्या 2 दिवसापासून वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. हो मित्रांनो, आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देखील तुम्ही म्हणू शकता किंवा अपडेट म्हणू शकता. आता 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि 20 जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप जे आहे ते सुरू होणार आहे. 2 दिवसाच्या आत हप्ता वाटप जे आहे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही 20 जिल्ह्यांची यादी तर आपण पाहिलेलीच आहे मित्रांनो. आता अजितदादांनी वादा केलेला आहे, बहिणींना आम्ही 2100 रुपये
तर देणारच आहोत. आणि आता 8वा हप्ता तर वाटलेलाच आहे आणि पुन्हा एकदा आपण 2100 रुपये 10वा हप्ता जो आहे तो बहिणींच्या खात्यावर जमा वर्ग करण्यात येणार आहे. यामधील कुठली बहीण जी आहे ती वंचित राहता कामा नये असे अजितदादा यांनी सांगितलेले आहे. आणि यामुळेच आज विधानसभेत देखील बोलताना ते म्हणलेले आहेत, आम्ही बहिणींना 2100 रुपयेच देणार आहोत, 1 रुपयासुद्धा कमी देणार नाहीत. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे 830 रुपयाची अतिरिक्त बोनस देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे किंवा जमा होणार आहे. तर आता हा अतिरिक्त बोनस नेमकं कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो ते आपण जाणून घेऊया. तर या अशा महिला असणार आहेत ज्या महिला लाडकी बहीण योजनेचं व्यवस्थितरित्या संपूर्ण पालन करत आहेत, यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण करत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचा नियम जो आहे तो मोडत नाही. तर अशा बहिणीसाठी एक छोटंसं गिफ्ट म्हणजे ती म्हणजे 830 रुपये अतिरिक्त बोनस अजितदादांनी ठेवलेला आहे. हा देखील तुम्हाला वाटप होणार आहे. आता अन्नपूर्णा योजनेचे 3 गॅस सिलेंडर जर तुम्हाला मिळाले नसतील तर आता लवकरात लवकर तुम्ही उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर लगेच बुकिंग करून घ्या. तुम्हाला सुद्धा अन्नपूर्णा योजनेचे 3 गॅस सिलेंडर जे आहे ते मिळून जाणार आहेत. आता 5 बँका महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत मित्रांनो. या 5 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. कारण की या 5 बँका अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या सरकारी बँका असणार आहेत मित्रांनो. या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जे ते वाटप होत असतात. यातील सर्वात पहिली बँक आहे ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक, जी आपली पोस्टाची बँक आहे मित्रांनो. पोस्टाच्या बँकेत जर खाते असेल तर आतापर्यंत रेकॉर्ड आहे, जेव्हा जेव्हा पैसे पडले तेव्हा सर्वात अगोदर पोस्टाच्या बँकेतच पैसे पडलेले आहेत. त्यामुळे तुमचं जर पोस्टाच्या बँकेत खाते असेल, त्याची KYC झालेली असेल तर तुम्हाला अडचण येणार नाही, डायरेक्ट पैसे जे ते जमा होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण बँक आहे मित्रांनो ती म्हणजे SBI. बँकेत जर तुमचे खाते असेल तरी देखील तुम्हाला लाभ नक्कीच लवकर मिळत असतो. कुठलीही सरकारी योजना असू देत, त्याही सरकारी योजनेचा लाभ SBI मध्ये खाते असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जात असतो. त्याच्यानंतर तिसरी आणि चौथी बँक आहे मित्रांनो महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि युनियन बँक आणि सोबतच पंजाब नॅशनल बँक देखील आहे, जी की सरकारी बँक आहेत. आणि या सरकारी बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तो नक्कीच लवकरच मिळणार आहे. आणि 2100 रुपये सुद्धा याच बँकेच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर जमा होणार आहेत. आता तुम्ही विचारता सर या बँकेमध्ये 2100 रुपये जमा होतील, मग आमच्या बँकेचं काय किंवा आमचं दुसऱ्या बँकेमध्ये खाते आहे तर आम्ही काय करायचं? तर हे पहा, तरी दुसऱ्या बँकेमध्ये जरी तुमचे खाते असेल तरी देखील तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. त्या बँकेमध्ये देखील पैसे जे ते जमा होत असतात, कुठल्याही प्रकारचे उशीर होत नाही. थोडासा काय विषय होतो सरकारी बँकेमध्ये 2 दिवस अगोदर पैसे जमा होतात आणि दुसऱ्या इतर बँका असतील तर त्या बँकेमध्ये 2 दिवस लेट पैसे जे ते जमा होत असतात. तर हा बँकिंगचा विषय आहे मित्रांनो. बँकिंग क्षेत्रात देखील तुम्ही पाहू शकता. तर आता लाडक्या बहिणीसाठी 3680 कोटी रुपयांचा प्रचंड मोठा 36,000 कोटी रुपयांचा देखील आता प्रचंड मोठा निधी जो आहे तो उपलब्ध झालेला आहे. आणि हा निधी त्याच महिलांना असणार आहे ज्या महिला नियम व अटी काटेकोरपणे पालन करतात, कुठलाही नियम अजिबात मोडत नाहीत, त्यांच्याकडे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, सोबतच त्यांचे पिवळे किंवा केशरी कूपन आहे. तर अशा महिलांना याचा लाभ जो आहे तो नक्कीच लवकर मिळत असतो. आतापर्यंत बहिणींना एकूण पैसे मिळाले किती, हा देखील महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न निर्माण होतो बहिणींपुढं. तर हे पहा, आतापर्यंत तुम्हाला पैसे मिळालेले आहेत ते म्हणजे 10,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत मित्रांनो. 10,500 रुपये प्रचंड मोठी रक्कम असते, ही देखील तुम्हाला माहितीच आहे. आणि आता दुसरी मोठी रक्कम जमा होणार आहे ती म्हणजे 2100 रुपये. हो मित्रांनो, 2100 रुपये, 2100 रुपये, ते सुद्धा लाडकी बहीण योजनेचे. आणि वेळ आली तर मित्रांनो 2 महिन्याचा हप्ता देखील सोबतच जमा होऊ शकतो. तो म्हणजे कोणता हप्ता? तर एप्रिल आणि मे या 2 महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये दिला जाऊ शकतो. तो म्हणजे 4,200 रुपये मिळून. हो मित्रांनो, सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आतापर्यंत यूट्यूबवर तुम्हाला कोणी दिली नसेलही आणि इथून पुढे तुम्हाला एवढी मोठी अपडेट तुम्हाला कोणीही देणार नाही. ही अपडेट आपण तुम्हाला देत आहोत. त्यामुळे व्हिडिओपर्यंत इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक लगेच करून टाकायचं आहे. आता 8वा हप्ता तर मिळाला, 9वाही मिळाला, 10वाही मिळाला. तर आता मग 10वा मिळाला नाही अजून, परंतु तो कोणत्या बहिणींना मिळणार? तर हे पहा, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे तुमच्या भावाने सांगितलेलं आहे. भाव म्हणजे कोण? तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की आम्ही आता उशीर अजिबात करणार नाहीत, आता फक्त पैसेच वाटप करणार आहोत, जी माहिती आपण सुरुवातीला देखील तुम्हाला सांगितलेली आहे. पैसे तर आता वाटप होणारच आहेत आणि कुठल्याही महिला जी आहे ती लाभापासून वंचित राहणार नाही. फक्त ज्या महिला नियम मोडतील अशाच महिला वंचित राहणार नाहीत. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारी चूलसुद्धा बहिणींना मित्रांनो आता गॅसचे पैसे देखील तुम्हाला वाचणार आहेत. कारण की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता नवीन योजना सुरू झालेली आहे. ती म्हणजे काय? तर
सौर ऊर्जेवर म्हणजे उन्हाच्या बॅटरीवर चालणारी चूल जी आहे ती बहिणींना मिळून जाणार आहे। यावर तुम्ही चपात्या करू शकता किंवा काही करू शकता। तर याच्याविषयीची देखील संपूर्ण अर्ज जे आहे ते चालू झालेले आहे आणि संपूर्ण प्रक्रिया आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे, ते देखील तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे किंवा कशी संपूर्ण माहिती आपण सांगितलेली आहे। तर आता लाडक्या बहिणींना आपण पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या ज्या आहेत ते वाटप करत आहोत। हो मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेला सुद्धा 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आपल्या चॅनलसुद्धा 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। या आनंदामध्ये आपल्या चॅनलतर्फे आपण स्वतःच्या चॅनलतर्फे मित्रांनो आपण 25 पैठणी साड्याचे वितरण जे आहे ते करणार आहोत। ज्याप्रमाणे मकर संक्रांतीला तुम्हाला 7 पैठणी साड्याही मिळाल्या असतीलही, त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा 1 वर्ष वर्धापन दिन साजरा करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा आणि सोबतच आपल्या चॅनलचा सुद्धा, त्यामुळे 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या आपण वाटप करणार आहोत। या 25 पैठणी साड्या कोणाला मिळणार, तर ज्या महिला आपल्या व्हिडिओला लाईक करत असतात, चॅनलला सबस्क्राईब करत असतात, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या व्हिडिओ पाहत असतात, त्याच बहिणींना 25 पैठणी साड्या मिळणार आहेत। आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर अन्नपूर्णा योजनेचा लाभ जो तो आम्हाला मिळत नाही, कशामुळे मिळत नाही, तर तुम्ही या अटी पूर्ण करत नाही, त्यामुळे तुम्हाला हा लाभ मिळत नाही। तर सर्वात पहिली अट त्यांनी ठेवली होती ती म्हणजे तुमच्याकडे महिला तुम्ही असायला पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेसुद्धा लाभ तुम्ही घेतलेला असायला पाहिजे, तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। आणि सोबतच आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर या अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यावर एक 2500 रुपयाच्या आसपास पैसे जे आहेत ते जमा होऊन जाणार आहेत। आणि सर्वात महत्त्वपूर्ण आणि झकास मोठी अपडेट देखील तुम्हाला देणार आहे, ते म्हणजे 10वा हप्ता वाटप संदर्भात 10व्या हप्त्याची तारीख तर आपण व्हिडिओच्यामध्ये सांगितलेलीच आहे। आता 10वा हप्ता तर तुम्हाला मिळून जाणार आहे आणि तो सुद्धा किती, तर 2100 रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत। आणि हे 2100 रुपये हा अत्यंत मोठा बोनस असणार आहे बहिणींसाठी। आणि याच्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला वेळ आली तर 2 महिन्याची एप्रिल आणि मे या 2 महिन्याचा लाभ एकत्रितरित्या 4200 रुपये सुद्धा मिळून जाऊ शकतो। ते कशामुळे, तर मित्रांनो आतापर्यंत बहिणींनी खूप प्रतीक्षा पाहितलेली आहे, भावाने जे वचन दिले आहेत, भावाने ते वचनसुद्धा पूर्ण केलेले आहेत। आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला आता 10वा हप्ता तर मिळून जाणार आहे, कुठल्याही प्रकारची अडचण शक्यतो तरी येणार नाही। आणि 10वा हप्त्याची तारीख देखील आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। आज आलेले सर्व मोठ्या खुशखबरी देखील तुम्हाला आपण दिलेल्या आहेत आणि 25 पैठणी साड्या तर तुम्हाला मिळणारच आहेत। आणि सोबत एक गोष्ट सांगू इच्छितो, आता इथून पुढे जो आहे तो अजिबात उशीर होणार नाही, आता होणार तर फक्त आता पैसेच वाटप होणार आहेत। अशा पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।